नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. गुजरात राज्यातून महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एका 4 चाकी वाहनावर अक्कलकुवा पोलिसांनी सोमवारी पहाटे धडक कारवाई करत 4,69,370 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एका संशयिताला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा हा खोटा असून राजकीय सूडबुद्धीतून दाखल करण्यात आला आहे. जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून माझा आवाज दाबणे हा सदर कारवाईमागील हेतू आहे. कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार केलेला नसून सदर कथित प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही. या खोट्या गुन्ह्यांना न घाबरता कायदेशीर मार्गाने सत्य जनतेसमोर आणणार असे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले. तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथे गावालगतच्या एका खळ्यात बांधलेल्या म्हशीच्या पारडीवर बिबट्याने भीषण हल्ला करत तिला जागीच ठार केले. या थरारक घटनेमुळे प्रतापपूर आणि पांढुरके रस्ता परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान वन विभागाने तातडीने पावले उचलत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी घटनास्थळी पिंजरा लावला आहे. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची छाटणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 92 लाख महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी ही संख्या सुमारे 80 लाखांच्या आसपास होती. अक्कलकुवा तालुक्यातील मुलगी येथे गेल्या काही दिवसापासून बत्ती गुल झाली आहे. गेल्या 12 दिवसांपासून वीज पुरवठा बंद झाला असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे वीज नसल्याने परिसरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अक्कलकुवा तालुक्यातील भांगरापाणी येथील शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या सुमारे 800 ते 900 विद्यार्थ्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी दररोज सुमारे 1 किलोमीटर पायपीट करण्याची वेळ आली आहे. नंदुरबार विधानसभा मतदारसंघात दिनांक 30 जून ते 29 जुलै या कालावधीत मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे आयोगाचे गणना प्रपत्रावर माहिती भरून द्यावी असे आवाहन सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी तथा नंदुरबारचे तहसीलदार प्रदीप पवार यांनी केले आहे. राज्यातील नागरिकांना सुरक्षित, कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित दळणवळण सुविधा उपलब्ध करून देतानाच रेल्वे फाटकाअभावी होणारे अपघात टाळण्यासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाणपुलांच्या बांधकामांना प्राधान्य देण्यात येत असून रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली. नंदुरबार तालुक्यातील टोकर तलाव येथील नंतावेस संचलित कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात विद्यार्थिनींना गणवेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेघाराम रघुवंशी होत्या. यावेळी विद्यार्थिनींना शालेय गणवेशाचे मेघा रघुवंशी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. सफाई कर्मचाऱ्यांसह समाजातील प्रत्येक घटकाच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी राज्य सरकार, महापालिका कटिबद्ध आहे. महानगराच्या वाढत्या गरजा व आव्हाने लक्षात घेता लवकरच लाड बागे समितीच्या शिफारसींनुसार सुमारे 500 लोकांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केले जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुलाला शिवेगाळ करीत असताना गैरसमज करून घेत लाकडी काठीने एकाला मारहाण केल्याची घटना शहादा तालुक्यातील मामाचे मोहिदे येथे घडली. या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहादा तालुक्यातील मोहिदे तश शासकीय निवासी आश्रमशाळेत अन्नातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याप्रकरणी 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार येथे रोटरी क्लब ऑफ नंदनगरीच्या 9व्या पदग्रहण सोहळा पार पडला. समाजाच्या हितासाठी काम करणे हे रोटरीचे ध्येय असून रोटरी क्लब ऑफ नंदनगरी त्या ध्येयाप्रती निस्वार्थी भावनेने नेहमीच कार्य करीत असते असे प्रतिपादन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शेतकऱ्याला स्वतःच्या शेती सुधारण्यासाठी विहीर, गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरुमासारख्या गौण खनिज मोफत देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या मालकीचे ट्रॅक्टर किंवा बैलगाड्या अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलीस किंवा महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. नंदुरबार जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने शालेय जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा पार पडल्या. 15 आणि 17 वयोगटात ही स्पर्धा घेण्यात आली. यावेळी
नंदुरबार येथील चावरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या फुटबॉलपटूंनी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत मुलींच्या संघाने 17 वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक मिळवत विजेतेपद मिळविले. विजेत्या संघाचा जिल्हा क्रीडा अधिकारी महेश पाटील यांनी गौरव केला. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.